नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज 7 ऑगस्ट आहे आणि आज आपला 22वा पेपर होणार आहे. तुम्हाला माहीतच आहे आपल्याला 50 सराव पेपरचा टार्गेट पूर्ण करायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल आणि होणारच आहे. तर मित्रांनो, आजच्या सराव पेपरची सुरुवात आपण लगेच करू. पहिला प्रश्न असा आहे, बिटकॉइन कायदेशीरपणे स्वीकारणारा पहिला देश कोणता? बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी आहे. हा कायदेशीर स्वीकारणारा पहिला देश कोणता म्हटलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 अल साल्वाडोर या देशाने कायदेशीरपणे स्वीकारला आहे. पुढचा प्रश्न आहे, पासेक सराव हा कोणत्या दोन देशामध्ये पार पडला? पासेक सराव हा कोणत्या दोन देशामध्ये पार पडला तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 भारत व सौदी अरेबिया या दोन देशामध्ये पार पडला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचे नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? म्हणजेच नॅस्कॉम या कंपनीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे असं म्हणतं आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 रेखा मेनन यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहू, टिंबटिंब हे ग्लोबल टीचर पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय आहेत. टिंबटिंब हे ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 रणजित सिंह डिसले. पुढचा प्रश्न पाहू, नाक मुरडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. नाक मुरडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 नापसंती दाखवणे म्हणजेच नाक मुरडणे. पुढचा प्रश्न पाहू, मक्का आणि मदिना हे दोन पवित्र शहरे कोणत्या देशामध्ये आहेत? मक्का आणि मदिना हे दोन पवित्र शहरे कोणत्या देशामध्ये आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 सौदी अरेबिया या देशामध्ये आहेत. पुढचा प्रश्न पाहू, तो मुलगा चांगला गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. वाक्य आहे तो मुलगा चांगला गातो, तर याचं क्रियाविशेषण ओळखायचं आपल्याला. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 चांगला. पुढचा प्रश्न पाहू, खालीलपैकी टिंबटिंब हा प्रश्नार्थक सर्वनाम आहे. खालीलपैकी टिंबटिंब हा प्रश्नार्थक सर्वनाम आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कोण. पुढचा प्रश्न पाहू, जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उद्ध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा. वाक्य दिलेलं आहे जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उद्ध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 वीररस. पुढचा प्रश्न पाहू, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा. वाक्य आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वर्तमान काळ. पुढचा प्रश्न आहे, सार्क या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? सार्क या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 काठमांडू येथे आहे. पुढचा प्रश्न, सीताबर्डी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सीताबर्डी हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहू, गोदावरी नदीचा उगम टिंबटिंब येथे होतो. गोदावरी नदीचा उगम टिंबटिंब येथे होतो. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर येथे होतो. पुढचा प्रश्न पाहू, मी आम्ही तू तुम्ही हे शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येतात? मी आम्ही तू तुम्ही हे शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येतात? सर्वनाम विचारलंय. तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 पुरुषवाचक सर्वनाम. पुढचा प्रश्न पाहू, मी सध्या निबंध लिहित आहे वाक्याचा काळ ओळखा. मी सध्या निबंध लिहित आहे हे वाक्य आहे, तर त्या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचं येथे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळ. पुढचा प्रश्न पाहू, आजारी माणसाला आता थोडे बसवते. आजारी माणसाला आता थोडे बसवते अधोरेखित शब्दांची जात ओळखा. तर इथं अधोरेखित शब्द झालेला आहे बसवते. तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 शक्य. पुढचा प्रश्न पाहू, मरावे परी कीर्तिरूपी उरावे दिलेल्या वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधा. एक वाक्य दिलेलं आहे मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय आपल्याला शोधायचं आहे. तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 परी हे उभयान्वयी अव्यय आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना टिंबटिंब या साली केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना टिंबटिंब या साली केली. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 1873 साली केली.
पुढचा प्रश्न पाहू. स्त्री जागृतीसाठी व शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था टिंबटिंब यांनी स्थापन केली. स्त्री जागृतीसाठी व शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था टिंबटिंब यांनी स्थापन केली. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, पंडिता रमाबाई यांनी केली. पुढचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे म्हणजेच UNO याचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. UNO म्हणजेच काय? युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. याचे मुख्यालय कुठे आहे विचारलं तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, न्यूयॉर्क येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहू. पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, 73वी घटनादुरुस्ती. पुढचा प्रश्न पाहू. राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात? राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 12 सदस्यांची नियुक्ती करतात. पुढचा प्रश्न. भारतीय संविधान केव्हा संमत केले गेले? भारतीय संविधान केव्हा संमत केले गेले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संमत केले गेले व 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे. भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर टिंबटिंब हे आहेत. भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर टिंबटिंब हे आहेत. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, राष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न घेऊ. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले आहे? वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे. जालियनवाला बाग हत्याकांड या शहरात घडले. जालियनवाला बाग हत्याकांड टिंबटिंब या शहरात घडले. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, अमृतसर या शहरामध्ये घडले. पुढचा प्रश्न पाहू. कमवा व शिका ही योजना सर्वप्रथम टिंबटिंब यांनी सुरू केली. कमवा व शिका ही योजना सर्वप्रथम टिंबटिंब यांनी सुरू केली. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चालू केली. पुढचा प्रश्न पाहू. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली होती? गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली होती? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, उमेशचंद्र बॅनर्जी. पुढचा प्रश्न आहे. मुंबईचा सिंह असे कोणास म्हटले जाते? मुंबईचा सिंह असे कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, फिरोज शाह मेहता यांना म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहू. गोवा या राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे? गोवा या राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, मुंबई येथे आहे. पुढचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. पुढचा प्रश्न पाहू. काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो? काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, रोलेट कायदा म्हणजेच रोलेट ॲक्ट. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळामध्ये पहिली रेल्वे भारतामध्ये सुरू झाली? कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळामध्ये पहिली रेल्वे भारतामध्ये सुरू झाली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न पाहू. मुस्लिम लीगची स्थापना टिंबटिंब या वर्षी झाली. मुस्लिम लीगची स्थापना टिंबटिंब या वर्षी झाली. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 1906 रोजी झाली. पुढचा प्रश्न पाहू. जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे संबोधले जाते? कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे संबोधले जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, गोदावरी नदी. पुढचा प्रश्न घेऊ. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, महात्मा गांधी. पुढचा प्रश्न पाहू.
पुलिकत हे सरोवर कोणत्या राज्यात आहे? पुलिकत हे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहू. रेड क्रॉस या संस्थेचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 जिनिव्हा येथे आहे. पुढचा प्रश्न आहे. भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे आहेत? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 गडचिरोली येथे आहेत. पुढचा प्रश्न पाहू आपण. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड टिंबटिंब हे आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड टिंबटिंब हे आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 मांडीचे हाड. पुढचा प्रश्न पाहू. नर मानवाचे लिंग गुणसूत्रे कोणती आहेत? नर मानवाचे लिंग गुणसूत्रे कोणती आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 एक्स आणि वाय. पुढचा प्रश्न पाहू. ग्रीन हाऊस परिणामास कोणता वायू कारणीभूत ठरतो? ग्रीन हाऊस परिणामास कोणता वायू कारणीभूत ठरतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न पाहू. डेसिबल हे कशाचे एकक आहे? डेसिबल हे कशाचे एकक आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 ध्वनीचे एकक आहे. पुढचा प्रश्न आहे. विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारी बल म्हणजेच काय? विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजेच काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 संतुलन. पुढचा प्रश्न पाहू. टिंबटिंब हा रक्तगट इतर सर्व गटांच्या व्यक्तींना रक्त देऊ शकतो. टिंबटिंब हा रक्तगट इतर सर्व गटांच्या व्यक्तींना रक्त देऊ शकतो. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 ओ रक्तगट. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 48. पोलिओ लसीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? पोलिओ लसीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 साल्क. पर्याय क्रमांक 4 साल्क या शास्त्रज्ञाने लावला. पुढचा प्रश्न आहे. दुधामध्ये कोणती शर्करा असते? दुधामध्ये कोणती शर्करा असते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 लॅक्टोज ही शर्करा असते. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होत असतात? कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होत असतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 ड जीवनसत्वामुळे हाडे बळकट होत असतात. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 51. मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्न असा आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणत्या राज्याची सीमा आहे? महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणत्या राज्याची सीमा आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, आसाम, केरळ. या 4 पर्यायापैकी तुम्हाला एक पर्याय मला कमेंटमध्ये सांगायचा आहे, जो पर्याय अचूक असेल. तर मित्रांनो, आजचा सराव पेपर आपण घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा मित्रांनो, कारण की सर्वांना या व्हिडिओचा फायदा झालेला पाहिजे आणि आपण मोफत सराव पेपर घेत आहोत हे सर्वांनाच कळायला पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.